व्हॉट्सअपवर नाही आहे म्हणून मी ते लिहून आणलं. गुरुपौर्णिमा हे माझं स्वतःचे उद्योग आहे, ह्याच्याकडे दुर्लक्ष केलं तरी चालेल, पण त्यांनी सांगितलेलं वंडरफुल. गुरुपौर्णिमा इज अ युनिक ओकेजन नॉट ओनली टू रिव्हियर, रिस्पेक्ट अँड गो डाऊन टू द गुरु अँड remember his or her greatness and wonderful teachings, but also to enlist and renew. गुरुपौर्णिमा हा असा प्रसंग आहे की आपल्या गुरुला शरण जा, त्यांना भक्तिभावाने नमस्कार करा, त्यांच्या शिकवणीचं आठवण करा, आदर करा, शरणागत भावात जा वगैरे वगैरे. पण आणखीन एक गोष्ट अशी आहे की जी गुरुपौर्णिमेला आपण करू शकतो. ती काय आहे तर आपले काही गैरसमज असतात, त्याला आपण नाव देऊया स्पिरिच्युअल मिसकन्सेप्शन्स, आध्यात्मिक गैरसमज किंवा गुरुबद्दलचे गैरसमज. आणि हे भारतामध्ये सर्वाधिक आहे. भारतामध्ये हा गोंधळ जेवढा आहे, कारण गुरु ही कन्सेप्ट इथंच आहे, त्यामुळे गोंधळ तिकडे होतीलच कशाला. तिकडे टीचर आहे, मेंटॉर आहे वगैरे, फ्रेंड आहे. त्यातला पहिला एक गैरसमज असतो आपल्याला गुरुबद्दलचा, तो म्हणजे गुरु मस्ट हॅव सुपर नॅचरल पॉवर्स. गुरु पुढे काहीतरी जबरदस्त सिद्धी आणि शक्ती असल्याच पाहिजेत. हा सर्वात मोठा गैरसमज आहे. याच्यावर विचार करा, त्यातलं कुठलंही मान्य करा असं नाही, पण विचार जरूर करा, कारण तुमचा विचार झाला तर तुम्हाला मुक्त करेल, दुसऱ्याचं सांगणं मुक्त नाही करत. आपली शिकवण आपल्याला मुक्त करेल. दुसरा, ऑन एनलाइटनमेंट द हाईट ऑर द बॉडी और of a guru increases or weight of a guru, body of a guru either increases or decreases. ज्ञानोदय किंवा साक्षात्कार झाल्यानंतर गुरुची उंची वाढते 2-4 इंचांनी, त्याचं वजन वाढतं किंवा घटतं, असं काही होत नाही. त्याचं शरीर तसंच राहतं. फिजिकल लेवलला तो जसा होता तसाच राहतो. त्यामुळे काहीतरी डोक्यात आणू नका, पण आता तरंगायला काय लागेल, एकदम त्यांची आकृती मोठी होईल. स्पिरिच्युअल मिसकन्सेप्शन. DNA अँड नॅचरल कॉन्स्टिट्यूशन ऑफ अ गुरु सडनली अल्टर्स. नैसर्गिक जी गुणसूत्र आहेत त्यांची, ती किंवा त्यांचा स्वभाव म्हणूया आपण, तो अचानक बदलतो आणि एकदम ते वेगळेच होऊन जातात, असं काही घडत नाही. जितकं गुरुच्या तुम्ही जवळ जाल तेवढं तुम्हाला हे खरं आहे हे लक्षात येईल. लांबून फार दुरून डोंगर साजरे असतात आणि त्यांचे शिष्य त्यांच्याबद्दल फार मोठ्या काहीतरी गोष्टी सांगून अतिशयोक्ती अलंकाराचा वापर करून त्या गुरुला माणसातनं उठवतात. त्याला साधा माणूस म्हणून जगू देत नाही. त्याला पण वडापाव खावासा वाटू शकतो. व्हॉट इज रॉंग इन खाईंग वडापाव, म्हणजे पण असा त्याला करून ठेवतात की त्याला चोरून लवकर वडापाव खायला. हे शिष्यांची उद्योग. त्याला इतका मोठा करून ठेवायचा की त्याला साधं जीवन पण जगता येत नाही. स्पिरिच्युअल मिसकन्सेप्शन. ऑन एनलाइटनमेंट गुरु बिकम सुपर ह्युमन बिईंग. तो एकदम सुपरमॅन होतो ज्ञानोदय किंवा साक्षात्कार झाल्यानंतर, असंही एक मिसकन्सेप्शन आहे. ऑन एनलाइटनमेंट ही फुल्ली ओव्हरकम्स हिज नॅचरल अँड नॉर्मल टेम्परामेंट. एखाद्याचा ना मुळातच रागीट स्वभाव असतो, एखाद्याचा मुळातच शांत स्वभाव असतो, एखाद्याचा मुळातच बडबडे असतो, एखादा मुळातच अबोल असतो. तर तो काही ज्ञानोदय किंवा साक्षात्कार एकदम बडबडायला लागतो असं होत नाही. त्याचा स्वभाव टेम्परामेंट तसंच राहतं. ह्या मिसकन्सेप्शनमधनं पण आपण किंवा आमचे गुरुजी जसे होते ना, गुरुजींना मी शिव्या देताना पण ऐकलंय, मला पण शिवी दिली म्हणून काय ते माझे गुरु नाहीत का? नाही, असा नॉर्मल माणूसच माझा गुरु असू शकतो. काहीतरी मागे तेजो वगैरे आलं की भीती वाटायला लागते, पण कुठला लाईट वापरलाय कोणता ते काय कळत नाही. ज्ञानेश्वर अपवाद आहे, तो अपवाद आहे. कधीच माणसं संजीवन समाधी घेणार, गर्दी नाही दिसणार तुम्हाला संजीवन समाधीच्या लाईनमध्ये. ऑन एनलाइटनमेंट ही फुल्ली ओव्हरकम्स हिज नॅचरल अँड नॉर्मल टेम्परमेंट. ऑन एनलाइटनमेंट हिज ओल्ड हॅबिट्स आर सडनली ड्रॉप आउट and he becomes altogether a new, altered and different human being. असा काहीतरी तो वेगळाच माणूस नाही होत, तो माणूसच राहतो ज्ञानोदयानंतर साक्षात्कारानंतर सुद्धा. ऑन एनलाइटनमेंट हिज बॉडीली नीड्स सडनली स्टॉप अँड हिज बॉडी कॅन सर्वाइव्ह विदाउट फूड, रेस्ट अँड एक्झरसाइज. अन्न, व्यायाम आणि विश्रांती याशिवाय ज्ञानोदय किंवा साक्षात्कार झालेला माणूस जगू शकतो, त्याचं शरीर राहू शकतं,
हा गैरसमज आहे. त्यालाही भूक लागते. गुरुनी व्यायाम करायचाच असतो, त्यांनी विश्रांती घ्यायचीच असते, नाही झाले तर हे असं होतं. त्यामुळे रेस्ट इज इम्पॉर्टंट, एक्झरसाइज इज इम्पॉर्टंट. ऑन एनलाइटनमेंट ही नेव्हर गेट्स अँग्री. त्याला कधी रागच येत नाही, आणि रागवलं तर ते गुरु कसले मी आरे म्हटलं तर तेच कारे म्हणतात, आणि कारे म्हणतात की तो नक्की गुरु आहे. नाही तर तो काय कॉलीफ्लॉवर झाले, भाजी झाली, तुम्ही काही बोला, भाजी प्रतिक्रियाच देत नाही. इज नॉट अ डेड पर्सन, इज अलाइव. जिंदा है वो जैसा है वैसा ही है. वन वर्ड मिसकन्सेप्शन. ऑन एनलाइटनमेंट ही नेवर गेट्स एनी सिकनेस and he cannot have any disease which normal human being gets. ज्ञानोदय किंवा साक्षात्कार झाल्यावर त्याला कुठलाही आजार कधी होत नाही. मी जिवंत उत्तर नाही. ज्ञानोदय न झाता पण आजार होतात, झालं असं वाटलं तरी आजार होतात. बरं लक्षात येत आहे. म्हणजे त्याचा तो नॉर्मल माणूस आहे हे समाजाने जर मान्य नाही केलं तर त्या गुरुची वाट लागते. त्याला लपून लपून काही गोष्टी करायला लागतात. तर आपल्या गुरूंना काही लपून करायची वेळ आणू नये, ही शिष्याची जबाबदारी आहे. त्याला जसं आहे तसं स्वीकारा. हिंमत नसेल तर बदलून टाका, झेपत नसेल तर बदला. आणि संत चरणदास आणि गोंदवलेकर महाराज या दोघांचं एक सांगणं आहे, गुरु कहे सो कर, गुरु करे सो ना. म्हणजे आपल्याला एका स्पिरिच्युअल मिसकन्सेप्शनमधनं बाहेर यायला हवंय. बोले तैसा चाले त्याची वंदानी पाऊले. त्याला हे उलट आहे, गुरु कहे सो कर. कारण ते तुम्हाला सांगतोय, तुमच्यासाठी आहे, त्याच्यासाठी शेड्यूल वेगळं आहे. ऋषी प्रभाकरांनी चहा पिणं आणि मी चहा पिणं फरक आहे हो. त्यांना चहा परिणाम नाही करत, मला चहा परिणाम करतो म्हणून मी थांबवायचं. मी जेव्हा त्या अवस्थेत येऊन घ्या, पण म्हणून घ्यायचा असं पण नाही. he must be able to read into the minds of others. दुसऱ्यांच्या मनात ओळखता येणं गैरसमज आहे. त्याला त्याचं स्वतःचं कळत नाही सगळं तुमचं काय होतं. म्हणजे अतिशयोक्ती अलंकारामुळे हे घडतं काय कळत. ही मस्ट बी एबल टू डू ऑल योगासना इन अ परफेक्ट मॅनर. गुरु जर असेल तर त्याला सगळी योगासनं एकदम आदर्श आली पाहिजे. स्वतःलाच विचार, गुरुला कशाला विचारतात. ओके, आपलं एक एक रुटीन आहे, आपलं एक एक शेड्यूल आहे, त्याप्रमाणे आपलं शरीर आहे, त्याप्रमाणे आपण जाणार आहोत. ते काहीतरी आदर्श डोक्यात घ्यायचे आणि मग गुरुलाही छळायचं, आपणही स्वतःला छळायचं. ही कॅन आन्सर एनी क्वेश्चन दॅट ही नोज एव्हरीथिंग अँड एनिथिंग. तो कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो आणि त्याला सगळं माहिती असतं. ह्या गैरसमजातून बाहेर या. गुरुजी ऋषी प्रभाकर शेवटपर्यंत शिकताना मी पाहिले का नवीन शिकत होते, नवीन काहीतरी करत होते. म्हणजे सगळं येत नव्हतं ना. आणि या बाह्य प्रकृतीतलं सगळं कधीच कोणाला येऊ शकत नाही. पण आतमध्ये एकच असल्यामुळे ते पटकन गवसू शकतं. त्यामुळे आत इझी आहे, बाहेर अवघड. हिज प्रेडिक्शन्स नेव्हर गो रॉंग. गुरुंनी जर काय सांगितलं तर ते कधीच खोटं ठरत नाही. बाहेर या. नो वन कॅन प्रेडिक्ट द फ्युचर. पुढच्या क्षणी काय होणार आहे कोणालाही माहिती नाही आहे. गुरु पण तुमच्या माझ्यासारखीच आहे. आता अशी तुमची पण एक यादी तुम्ही करा, कुठले कुठले गैरसमज माझ्या डोक्यात आहेत येऊन करा आणि त्याचं बाहेर या. म्हणजे ना आपण सगळे भारतीय नॉर्मल जीवन जगू शकू. आणि नॉर्मल जीवन हे हेल्दी जीवन. राग येणं स्वाभाविक आहे, क्रोध येणं स्वाभाविक आहे, पोरगावचं वाटणं स्वाभाविक आहे, दया करुणा स्वाभाविक आहे. मग स्वभावाने जगू ना. दांभिकपणे कशाला जगायचं. आत एक बाहेर एक कशाला हवं. लिपस्टिक हवंय कशाला. मी आहे तसाच सुंदर आहे. मेकअपची गरजच नाही ना कुठली. असं काहीतरी लिहिलं होतं. आणि या मिसकन्सेप्शन्स पासून गैरसमजातून जर आपण दूर बाहेर पडलो तर मुक्ती, मोकळेपणा याची झलक अनुभवायला येते. असं माझा वैयक्तिक अनुभव आहे. माझी बडबड संपली पण तरीसुद्धा न राहिल्यामुळे 3 गाणी आठवली. ती राहत नाही. माझ्याबरोबर म्हटलं तरी चालेल, तुम्हाला येत असतील तर.